Good afternoon, students and guests. It's my pleasure to moderate today's program. I am Samruddhi Kanse. I am Apurva Shivtare. I welcome all of you in behalf of late Uddhavrao Tulsiram Jadhavar Foundation Institute of Nursing team. Before start program, we will see the video clip of Jadhavar Institute. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, BA, BCom, MA, MCom, BBA, BBACA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, BSc Plain, BSc Data Science, BSc Fashion Designing, BSc Artificial Intelligence and Machine Learning, BSc Cyber Security and Digital Science, MSc Computer Application, MSc Computer Science, MBA, PGDM, BA LLB, LLB, ANM, GNM and इंटरनॅशनल स्कूल असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत. शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेत ॲक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस शिकवले जातात. तर योगा, मेडिटेशन यासारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात. तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE, NEET, MSCET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात. 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. तर 1,500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात. प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थिअरीसोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण. भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते. सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 2016 सालापासून युवा संसद सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीने केलं जातं. जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसनमुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केलं जातं. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत
100हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते. आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते. तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाते. आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो. बजाज अलायन्स, HDFC बँक, फोल्क्सवॅगन, फोर्स मोटर्स, कॉग्निझंट, जिओ, व्होडाफोन, IBM, L&T इन्फोटेक, फिनोलेक्स केबल, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो तसंच सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात. 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली जाते. लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे. रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी, सेवा अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर आहे. पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. Thank you. Now we begin our event with the auspicious ceremony of Deepa Prajwala. This is the symbol of knowledge, wisdom and enlightenment. I request all dignitaries to light the lamp. Thank you, sir. Thank you, madam. I request all dignitaries kindly occupy the seats on dais. I request dignitaries kindly occupy the seats on dais. Thank you, sir. Thank you, madam. Now I request all of you stand up for national anthem. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. Bharat Mata Ki. Please take a seat. I welcome to all dignitaries in behalf of late Uddhavrao Tulsiram Jadwar Foundation, Institute of Nursing, Pune. Induction Program 2025. I welcome to Principal Dr. Sudhakar Rao Jadwar, President of Jadwar Group of Institute. I welcome to Advocate Shardul Rao Sudhakar Rao Jadwar, Secretary of Jadwar Institute. I welcome to Mrs. Surekhatai Sudhakar Rao Jadwar, Treasurer of Jadwar Group of Institute. I welcome Dr. Kiran Bhale Rao sir. I welcome Dr. Nanoba Motiram Munde, founder of Prakriti Care Foundation. I welcome
Mrs. Sheetal Nikam Madam, Principal of late Uddhavrao Tulsiram Jadwar Foundation. Now I request to Mrs. Shweta Kumbar Madam for nursing PPT presentation. Good afternoon everyone. I am Shweta Kumbar. On behalf of late Uddhavrao Tulsiram Jadwar Foundation Institute of Nursing, I am going to conduct this induction program for our newly joined nursing students. Let's start the presentation. Next slide please. Our institute name is late Uddhavrao Tulsiram Jadwar Foundation's Institute of Nursing, Manaji Nagar, Nare, Pune. Next slide. These are some pictures from our institute. Our institute is affiliated by MSBNPE, means Maharashtra State Board of Nursing and Paramedical Council. MNC, Maharashtra Nursing Council, INC, Indian Nursing Council. Next slide please. This is the founder president of our institute, Principal Dr. Sudhakar Rao Uddhavrao Jadwar sir. This is secretary of our institute, Advocate Mr. Shardul Rao Sudhakar Rao Jadwar sir. Treasurer ma'am, Mrs. Surekhatai Sudhakar Rao Jadwar ma'am. Our principal, Mrs. Sheetal Nikam ma'am. Coordinator, Mrs. Shweta Kumbar. This is our teaching staff from our nursing institute. Courses which are held in our institute, that is first is GNM, General Nursing and Midwives, 60 seats capacity, course duration is 3 years. ANM, Auxiliary Nurse and Midwifery, 50 seats capacity, course duration is 2 years. Eligibility for these courses is 12th pass above 40% from any stream like arts, commerce or science. We have huge infrastructure. We have huge classrooms with well-equipped LED screen for 60 capacity students. We have labs for conducting the procedures and practicals which we are demonstrated in these labs on the dummies, and we have huge articles. This is a FON lab where the practicals has conducted in this lab. This is a maternal and child health nursing lab where we have conducted the practicals demonstration in this lab. Next slide. These are some models from our MCH lab. Next slide please. This is anatomy lab, which is huge, which is having huge models and organs models in these labs. This is CHN, Community Health Nursing Lab, with 40 above community bags are here and well-equipped lab. This is nutrition lab where we are conducting our nutrition practicals. Next slide. On daily basis, we are conducting daily assembly of our students. Meditation once in a week, we are conducting meditation for our students. Then students clinical posting. For the clinical exposure, we are posted students in a clinical, in that first one, Galaxy Multi-Speciality Hospital. This is our parent hospital. This is Inamdar Multi-Speciality Hospital. We are sending here students for the clinical exposure. Next slide please. For the subject of nursing foundation, child health nursing, medical surgical nursing posting. This is Unani Hospital where we are posted our students for the clinical exposure. Next slide. For the ANM first year student, ANM second year student, GNM first year student, GNM third year student and general posting. This is Nityanand Rehabilitation Center where we are posted our second year GNM student for mental health nursing posting. This is Sonavne Hospital where we are posted our student for the OBGY posting for GNM third year students and ANM second year students. This is Kamla Nehru Hospital where we are posted our students for general and also OBGY posting for all batches. Next slide. This is a community area. We are having community health nursing subject. So for that we are posted our student in Khadakwasla PHC. This we have tie-up with Ruby Hall Clinic, Hinjawadi, where we are posted our student for internship posting. These are some pictures for internship posting. These are our student posted for internship. Then we have programs and celebrations in our institute. In that first one is lamp lighting
program, which is very important for our nursing profession, where new students are taking oath of their profession. This is some pictures from last year lamp lighting ceremony. Next, Zadwar Sports Festival. In morning, we have conducted the program, that third Zadwar Sports Festival. So we have conducted this festival from all over Maharashtra. Nursing students come and conduct sports festival. Then national conferences, national level conference on health, local to global, with CNE accredited points we have conducted in last year. These are some pictures from the conference. Next slide, please. Nurses Week celebration. On 12th of May, we have Nurses Day. On the basis of Nurses Day, we are conducting the Nurses Day Week celebration. In that cultural activity, celebrated the Nurses Week. Cultural activity, Rangoli competition, poster competition, like that we have celebrating the day. Then Ganpati festival we have celebrated in our campus. These are some pictures from Ganpati celebration. Then Navratri celebration, which is celebrated in our campus. Then student annual gathering is also conducted in month of December. These are some pictures from annual gathering. Then on 31st of December, staff annual gathering also conducted in our campus. This is some pictures. Then some visits related to our curriculum we are conducting for our students. This is a milk dairy visit. Then water purification visit. Matoshri old age home visit for the community health nursing subject. Then Dr. Naidu hospital visit. This is a communicable disease prevention center where our students went for the visit. Then Sipla palliative center visit for our student in MSN subject. They have this topic, so on that basis we have conducted the visit. Visit to Health and Family Welfare Training Center, Pune. This is also visit conducted under the subject of community health nursing, so students can understand the family welfare programs and trainings. Then visit to Gnan Gangotri Residential School for Mentally Retarded. This is also visit conducted under the child health nursing subject and mental health nursing subject. The students can visit there. Then Anganwadi visit, which is conducted under the community health nursing subject, the Anganwadi visit. Then orphanage visit, in the subject of child health nursing, we are conducting this visit for our students, second year GNM student and ANM first year students. Some days, health related days we are celebrated in our institute, in that World Heart Day. Last year we have celebrated, made a students chain in a heart shape, and we have celebrated the Heart Day. World Hepatitis Day also we are celebrated in our institute. AIDS control and awareness program. Our students are conducting health and creating awareness. So that's why we are conducting the AIDS control program, awareness and AIDS day in our campus for the training for the students. TB awareness program. Our students played a role play for the TB awareness program. No Tobacco Day. This day is conducted in the Kamala Nehru Hospital, where our students are posted for the posting. They are making awareness about No Tobacco Day. Breastfeeding Week. We are celebrated Breastfeeding Week from 1st August to 7th August is a Breastfeeding Week. We are celebrated in our campus. Next is Immunization Day. That is also celebrated in our institute. World Health Day. On 7th April, we are having World Health Day. So on that occasion, we have conducted the poster competition, Rangoli competition for World Health Day. Then School Health Checkup program. Our students conducted school health checkup from our campus. The height, weight, like that they are checking. Next is antenatal mother health checkup. Our student posted in the community area. At that time they are conducting this program, antenatal health checkup, and creating awareness in ANC mothers. These are some pictures from this program. Then Nutrition Week celebration. Just now we have celebrated the Nutrition Week
in our institute. These are some pictures from Nutrition Week celebration. So student can plan a diet for patient. This is a Children's Day celebration we have done in the school. Mentally retarded school is there. Then stem cell awareness program which is conducted in our institute. World Mental Health Day which is conducted by our student for junior college students to create awareness about mental health. Then Guru Purnima celebration, our student has celebrated Guru Purnima for teachers. Then Teachers Day celebration, this is also student has celebrated the Teachers Day for all teachers. Then Independence Day celebration, this is celebrated in our campus, the Independence Day. Science Day celebration, our institute has arranged one program that is Science Festival. In that our students are participated in that and taking part in Science Day. Then our students has creating a role play to educate the or create awareness in community or in college. Then health education, also students are preparing health educations or drama to create awareness in community area or hospital area. Then Yuva Day celebration, our student has celebrated and sending one thought, say no to drugs by this celebration. Blood Donation Day, our student has celebrated this day in posting, clinical posting to create awareness about blood donation. Then SNA, Student Nurse Association has some activity which is we are conducted in our institute, that is SNA activity, sports activity, poster competition, cultural activities. Then Freshers Party which is we are celebrated for our newly joined students. Then students and also staff eye checkup camp has arranged by our institute. Then some guest lecture we are also provided for our student in that drug addiction, personality development, OT techniques, infection control in hospital, nursing career development, computer and English. These are some guest lecture arranged by our institute for the student development. And other programs also conducted by our foundation, that is Kirtan Mahotsav on behalf of Sudhakar Rao Jadwar sir's birthday. We are conducted the Kirtan Mahotsav. Then Adarsh Mata Puraskar on behalf of Surekha Tai Jadwar ma'am's birthday. This is program conducted. Then Adarsh Shikshak Puraskar also we are conducted. Next, Yuva Sansad also conducted. Then on 31st we are conducted the Daru Soda Doodh Pya Abhiyan, then Science Festival. Thank you so much. Now I request to Ms. Prerna Thorat for paramedical PPT presentation. Very good afternoon to respected principal ma'am, our chief guest and students. So this is the induction program for our DMLT program. Next slide please. The institute name is Dr. Sudhakar Rao Jadwar College of Paramedical, Manajinagar, Nare, Pune. This is the photo of our institute. Next. It is affiliated by Council of Paramedical Science of India. President is Principal Dr. Mr. Sudhakar Rao Uddhav Rao Jadwar. Then Vice President Advocate Mr. Shadu Rao Sudhakar Rao Jadwar. Treasurer Mrs. Surekha Tai Sudhakar Rao Jadwar. Principal Mrs. Shital Nikam. And this is our teaching staff. Courses DMLT after 10th and after 12th. Then certified after 10th are CMLT, CMRT, COTT, CODT. Diploma after 12th, DMLT, DMRT, DOTT, DODT. Infrastructure. In this infrastructure, we are having anatomy lab, which is highly occupied with our new models and structures of our anatomy. These are some pictures of our anatomy lab. Then microbiology lab. It is also a well-equipped microbiology lab. Biochemistry lab. Pathology lab, where we teach students how to see a sample or how to verify a sample in it. Then this is a classroom. It is also highly equipped with LED TVs. This is our students.
The posting of the students are done in first one is Inamdar Multi-Speciality Hospital, second one is Moria Hospital, then next side Sparsh Laboratory. It is our own parent hospital, Galaxy Hospital. Visits CSSD Dialysis Department, BMW. Examination schedule is we conduct first unit test, second final examination, and the last final is conducted by a paramedical council. Then conference are held, which is National Conference by Paramedical Department. Program celebrations are Freshers Party, we celebrate Freshers Party, Sports Day, then Cultural Day. Next is, these are the various pictures of our cultural program, Rangoli competition, poster competitions. Then Ganpati festival celebration we do, farewell parties. Next. Thank you. Now I request dignitaries kindly occupy the seats on dais. For our today's induction program, chief guest is Dr. Kiran Bhalerao sir. I introduce brief about Kiran Bhalerao sir. Dr. Kiran Bhalerao sir, being a visionary, after 20 years of dedicated hard work at this Galaxy Multispeciality Hospital, decided to build a patient care setup that truly blends compassion, affordability, and clinical excellences with a strong belief in holistic healing and personalized medical care. He has consistently strived to make healthcare more accessible and humane for all. Holding qualifications in BAMS, Bachelor of Ayurvedic Medicines and Surgery, and PGDEMS, Postgraduate Diploma in Emergency Medical Services, Dr. Bhalerao sir brings a unique integration of traditional and modern medical knowledge. His expertise spans both preventive and emergency healthcare, ensuring patients receive not just treatment but long-term well-being support. Over the years, Dr. Bhalerao sir has earned immense respect among patients and peers alike for his ethical practices, honest guidance, and tireless services to the community. His leadership at the Galaxy Multispeciality Hospital has transformed it into a trusted healthcare destination, known for the quality treatment and patient satisfaction. Under his guidance, the hospital continues to evolve with state-of-the-art facilities, highly qualified specialists, and team that shares his vision of healing with a human touch. Now I request Mrs. Surekatai Jadwar Madam to felicitate Dr. Kiran Bhalerao sir. Now I request Dr. Kiran Bhalerao sir, please guide our student. गुड आफ्टरनून. इथे मला बोलवल्याबद्दल मी प्रथमतः जाधवर मॅडम तसेच प्रिन्सिपल मॅडम यांचे आभार मानतो. याच्या आधी कधी असा प्रसंग नाही आलेला की सर्वांसमोर असं उभा राहून बोलण्यात यावं, कारण आम्ही जास्तीत करून केबिनमध्ये 10 बाय 10च्या केबिनमध्येच बोलतो. ते बी पेशंट रिलेटेड असेल तरच बोलतो, बाकी काय असं कधी संबंध नाही झालेला. पण 2 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत की तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी खूप चांगली मिळालेली आहे या ठिकाणी. कारण जाधवर सरांनी जे काही तुम्हाला प्लॅटफॉर्म दिलेला आहे याचं भविष्यात तुम्हाला खूप काही गोष्टी मिळणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही कुठलीही गोष्ट पेशंट आणि तुमच्यासाठी जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्याव्यात असं माझं मत आहे इथून पुढे. तसेच जाधवर सरांना आमचं बोलणं झालेलं आहे की पुढे चलून तुमच्यासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी आपण देतोय, कारण आमचा एक प्रोजेक्ट साऊथ आफ्रिकेला चालू आहे. तर तुम्हाला पोस्टिंगसाठी तिथे बऱ्यापैकी चान्स मिळेल. तर तुम्ही इथून पुढे काहीही वर्क करताना किती इथिक्स टाकून ते करणार आहेत ते बघा, कारण ही अपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळत नाही. कारण इथून डायरेक्ट जाधवर स्कूलमधून तुम्हाला ती पोस्टिंग मिळणार आहे की एक कुठेही तुम्हाला जाऊन इंटरव्ह्यू द्यायचं नाही किंवा काय नाही. जे टॉपचे तुम्ही जे काही कामं करताल त्या लेवलला तुम्हाला तिथं पोस्टिंग मिळाली जाणार आहे. तर तो प्रोजेक्ट एकदा झाला की आम्ही तुमच्या कॅम्पस थ्रू पण ते सगळे सिलेक्शन करू.
एवढं सांगून मी माझे 2 होतो. थँक्यू. Thank you, sir. Now I request Mrs. Sheetal Nikam madam to motivate and guide our student. Good afternoon, respected Treasurer ma'am, Mrs. Surekhatai Jadwar ma'am, Dr. Nanuma Munde sir, Dr. Bhalerao sir, all teachers and students. Induction program हा newly admitted students साठी आपण घेत असतो. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचा कोर्सची इन्फॉर्मेशन किंवा त्याचं इंट्रोडक्शन हे देण्यासाठी आपण इंडक्शन प्रोग्राम हा कंडक्ट करत असतो. आपल्या लेट उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशन्स इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग पुणे या इन्स्टिट्यूटमध्ये 2 इयर्सचा ANM कोर्स आहे, 3 इयर्सचा GNM आहे. जो 3 वर्षाचा GNM कोर्स आहे याच्यामध्ये फर्स्ट इयरमध्ये 4 सब्जेक्ट्स असतात. फाउंडेशन ऑफ नर्सिंग जो नर्सेसचा बेस आहे, याच्यामध्ये आपल्याला नर्स कशी असली पाहिजे, नर्सिंगचे एटिकेट्स हे शिकवले जातात. त्याचबरोबर बिहेवियरल सायन्स याच्यामध्ये सायकोलॉजी सोशॉलॉजी हे 2 सब्जेक्ट्स असतात. त्याचबरोबर बायोसायन्स जो की ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी जो मानवी शरीराचा अभ्यास आणि त्याचं कार्य, शरीराची रचना कशी असली पाहिजे व त्याचे कार्य काय आहे याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं. त्याचबरोबर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग या सब्जेक्टमध्ये कम्युनिटी लेवल ग्राउंड लेवलला जाऊन तुम्ही कशी केअर प्रोव्हाइड कराल, कसं तुम्ही हेल्थ अवेअरनेस क्रिएट कराल कम्युनिटी एरियामध्ये, पीपल्समध्ये, या सब्जेक्टमध्ये शिकवलं जातं. त्याचबरोबर सेकंड इयर GNM या सेकंड इयर GNM क्लासमध्ये 4 सब्जेक्ट्स आहेत. मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1, मेडिकल सर्जिकल नर्सिंग 2, मेंटल हेल्थ नर्सिंग, त्याचबरोबर चाइल्ड हेल्थ नर्सिंग. मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 and 2 यामध्ये तुम्हाला जे डिसीज कंडिशन्स आहेत, जे रोग आहेत याची कारणे, त्याचे साइन अँड सिम्पटम्स, प्रिव्हेन्शन, मेडिकल ट्रीटमेंट, नर्सिंग केअर प्लॅन हे याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जाते. त्याचबरोबर मेंटल हेल्थ नर्सिंग या सब्जेक्टमध्ये रिहॅबिलिटेशन सेंटर किंवा मेंटल हॉस्पिटल्स जे असतात तिथे तुमची पोस्टिंग करून तुम्हाला मानसिक रोगी यांच्यावरतीचा अभ्यास तुम्हाला तिथे दिला जातो. त्याचबरोबर चाइल्ड हेल्थ नर्सिंग या सब्जेक्टमध्ये जे लहान मुलं आहेत, जे चिल्ड्रन्स आहेत, तर त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे आजार असतात, त्याची ट्रीटमेंट काय असते, त्याचं प्रिव्हेन्शन काय आहे हे तुम्हाला शिकवलं जातं. त्याचबरोबर GNM 3rd इयर या बॅचमध्ये 3 सब्जेक्ट्स आहेत. यामध्ये मिडवायफरी अँड गायनेकोलॉजी जे काही अँटीनेटल मदर आहे याचा तुम्हाला स्टडी आहे. त्याचबरोबर डिलिव्हरी कशा केल्या जातात, एक नवीन जीवदान कसं द्यायचं, बेबी अँड मदर या दोघांचं कसं हेल्दी स्वास्थ्य तुम्हाला कसं प्रोव्हाइड करता येईल हे याच्यामध्ये शिकवलं जातं. त्याचबरोबर स्त्रियांवरचे जे रोग्स असतात, डिसीजेस असतात हे त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग 2 हा दुसरा पार्ट तुम्हाला 3rd इयर GNMमध्ये शिकायचा आहे. यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट लेवल हॉस्पिटल्स, प्रायमरी हेल्थ केअर हॉस्पिटल्स जे आहेत तिथे प्रोग्राम्स प्रोव्हाइड केले जातात. गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स असतात, त्याचं प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, इव्हॅल्युएशन कसं केलं जातं यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. त्या थर्ड सब्जेक्ट तुमचा आहे इंटर्नशिपचा. याच्यामध्ये नर्सिंग रिसर्च आहे, नर्सिंग एज्युकेशन आहे, प्रोफेशनल ट्रेंड्स आहे. यामध्ये तुम्हाला वॉर्ड मॅनेजमेंट, हॉस्पिटलचं वॉर्ड मॅनेजमेंट कसं केलं जातं हे यामध्ये तुम्हाला अभ्यास करायला मिळणार आहे. त्याचबरोबर ANM फर्स्ट इयरमध्ये 4 सब्जेक्ट्स असतात. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, प्रायमरी हेल्थ नर्सिंग, हेल्थ प्रमोशन आणि चाइल्ड हेल्थ नर्सिंग. हेल्थ प्रमोशन या सब्जेक्टमध्ये तुम्हाला आरोग्य संवर्धन कसं असलं पाहिजे, हेल्थ प्रमोट कशी केली जाईल यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे.
त्याचबरोबर प्रायमरी हेल्थ केअर नर्सिंगमध्ये वेगवेगळे आजार भेटणार आहेत बघण्यासाठी. त्याचबरोबर चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये लहान मुलांचे बालकांचे आजार कसे होतात, त्याची कारणं काय आहेत, त्याचे प्रिव्हेन्शन यामध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे. त्याचबरोबर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग जे काही तुम्ही कम्युनिटी लेवलला जाऊन हेल्थ एज्युकेशन देणार आहे, होम विजिट करणार आहे, त्याच्यामधून डाटा कलेक्शन करून तुम्ही घरोघरी जाऊन याचा अवेअरनेस क्रिएट करणार आहात. त्याचबरोबर ANM सेकंड इयरमध्ये 2 सब्जेक्ट्स आहेत, मिडवायफरी अँड गायनेकोलॉजी, देन हेल्थ सेंटर मॅनेजमेंट. हे 2 सब्जेक्ट ANM सेकंड इयरमध्ये असणार आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे डॉक्टर सुधाकरराव जाधवर कॉलेज ऑफ पॅरामेडिकल पुणे या इन्स्टिट्यूट अंतर्गत आपल्याकडे पॅरामेडिकल कोर्सेस आहेत. DMLT, CMLT जो की डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स आहे. त्याचबरोबर OT टेक्निशियन आहे, डायलिसिस आहे, एक्सरे टेक्निशियन्स आहे. यामध्ये तुम्हाला पॅथॉलॉजी लॅबमध्ये पोस्टिंग देऊन कशा प्रकारे आपण डायग्नोसिस करणार आहोत हे शिकवलं जातं. त्याचबरोबर OT टेक्निशियनमध्ये OT स्पेशलायझेशन हे ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं. डायलिसिस कोर्समध्ये डायलिसिस कोणत्या प्रकारचे असतात हे डायलिसिस सेंटरला स्टुडंट्सला पोस्टेड करून आपण शिकवलं जातं. अशा प्रकारचे आपल्याकडे कोर्सेस आहेत. याचं तुम्हाला इंट्रोडक्शन देण्यासाठी आज आपला इंडक्शन प्रोग्राम कंडक्ट करण्यात आलेला आहे. या प्रोग्रामसाठी आपल्याला चीफ गेस्ट डॉक्टर भालेराव सर लाभलेले आहेत, डॉक्टर ज्ञानोबा मुंडे सर लाभलेले आहेत, सुरेखाताई जाधवर मॅम आलेले आहेत. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते की आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून इथे आला आणि त्यांना मार्गदर्शन तुम्ही चांगल्या प्रकारे करणार आहात. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. थँक्यू. Thank you, madam, for sharing the knowledge and some idea regarding nursing and paramedical. Now I request Dr. Nanoba Munde sir to motivate and guide our student. आपल्या अखंड हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई, संत भगवान बाबा आणि आमचे मार्गदर्शक नेते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना स्मरण करून मी आजच्या आपल्या या संस्थेच्या नर्सिंग कॉलेजच्या इंडक्शन डेच्या दिवशी मला इथे बोलवलं. त्या संदर्भात मी माझं सर्वांना स्मरण करून मी संभाषणास सुरुवात करतो. मी या ठिकाणी आपल्यासोबत भाषण करणार नाही आहे, परंतु माझं मनोगत नक्कीच व्यक्त करेल. आणि जसं मला आत्ताच मॅडमने सांगितलं की आपल्याला या विद्यार्थ्यांना तुमच्या प्रॅक्टिसबद्दल किंवा तुमच्या व्यवसायाबद्दल मोटिवेट करायचं आहे. या प्रोग्रामसाठी व्यासपीठावर आपल्या संस्थेच्या खजिनदार, आमच्या मार्गदर्शिका, मातृतुल्य आदर्श माता सुरेखाताई जाधवर यांचंही या ठिकाणी आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आपल्या नर्सिंग कॉलेजच्या प्रिन्सिपल शीतलजी निकम मॅडम यांचंही या ठिकाणी मी आवर्जून नाव घेईन. आणि समोर बसलेले सर्व विद्यार्थी मित्र, स्टाफ आणि आयोजनमधली सगळी मंडळी. खरं तर सर्वप्रथम मगाशी काही वक्त्यांनी म्हणलं होतं की तुम्ही खूप चांगल्या ठिकाणी इथे आहात व्यासपीठावर. जाधवर ग्रुपमध्ये आपण ज्या कॉलेजमध्ये नर्सिंगसाठी ॲडमिशन घेतले, खरं तर तुमचं सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं, माझ्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांचं या संस्थेमध्ये तुमच्या नर्सिंगच्या कोर्ससाठी सर्वांचं स्वागत करतो. खूप चांगल्या व्यासपीठामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालं आहे. मला असं वाटतं की आपण पुण्यातले नसून सर्वच भागातून बाहेरून आलेले आहोत. शासनमान्य कोर्स आहे आणि आपण PPT बघितली असेल, 2 वेळा PPT बघण्याचा योग आला. जाधवर नर्सिंग इन्स्टिट्यूट हे फक्त कॉलेज नाही आहे किंवा कोर्स नाही आहे, हे एक विद्यापीठ आहे. मगाशीच्या PPTमध्ये बघितलं आपण की जाधवर सरांचं ड्रीम आहे की 1500 एकरमध्ये एक विद्यापीठ सुरू झालं पाहिजे. परंतु मी नक्की सांगेल, विश्वासाने सांगेल की हे विद्यापीठ भविष्यात तर होणारच आहे, परंतु आजच्या काळातही हे विद्यापीठापेक्षाही चांगलं काम करतं आहे.
प्राध्यापक जाधवर सर आपल्या पुणे विद्यापीठाचे प्राचार्य आणि राहिलेले आहेत, सिनेटचे पण सदस्य राहिलेले आहेत. खूप चांगलं व्हिजन घेऊन जाधवर सर आणि सरांचं नेक्स्ट जनरेशन ॲडव्होकेट आमचे मित्र शार्दुलजी जाधवर संस्थेचे उपाध्यक्ष आणि या नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष आहेत बहुतेक, त्यांचंही आपण मनपूर्वक धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे. आपण या ठिकाणी आपले जाधवर सर असतील, शार्दूल सर आणि सुरेखा मॅडम या सर्वांसाठी आपण टाळ्या वाजवूयात. टाळ्या वाजवण्याचं कारण असं आहे की आपण ज्या कोर्सला इथं आलो आहेत नर्सिंग, तर याच्यामध्ये आपल्याला मान सन्मान देता आला पाहिजे, आदर करता आला पाहिजे, आदर देता आला पाहिजे, आपल्या वडीलधाऱ्यांना व्यक्तींचा रिस्पेक्ट करता आला पाहिजे. जे हे रोपटं जाधवर सरांनी लावलं आहे आणि ह्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे, अजून मोठा होणार आहे, पण हा वटवृक्ष वाढत असताना ज्याला खंबीर साथ दिली अशा आमच्या मातृतुल्य सुरेखाताई जाधवर यांसाठी आपण टाळ्या वाजवूयात. कारण मातृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व ह्या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय असं मोठं व्यासपीठ होणं पॉसिबल नाही, शक्य नाही. जाधवर सरांचा फार काही मोठं बॅकग्राऊंड नव्हतं किंवा ते फार श्रीमंत घराण्यातले नव्हते किंवा फार मोठी परंपरा नव्हती. बार्शीतल्या वर्जीसारख्या ठिकाणावरून पुण्यामध्ये आले, शिक्षण घेऊन, चांगलं शिक्षण घेऊन स्वतःच्या मेहनतीवर त्यांनी हे सगळं विश्व उभा केलं आहे. मला असं वाटतंय की ह्या जाधवर कॉलेजमध्येच तुमचं ॲडमिशन मिळालं आणि तुमचं मिळालं आहे की आपण आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, तुम्ही इथून शिक्षण घेणार आहात नर्सिंगचं. नर्सिंग हा पार्ट वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार जिव्हाळ्याचा आहे. आपण सर्वजण म्हणतात की डॉक्टर हा देव असतो आणि डॉक्टरांसाठी पेशंट हा देव असतो. म्हणजे डॉक्टर स्वतःला देव कधीच म्हणत नाहीत, का तर आपण शिक्षण घेतो आणि ते काम आपण करत असतो. परंतु त्याला देव का म्हटलं जातं, तर एखाद्याचं आयुष्य, जीव वाचवायचं काम हा डॉक्टर करत असतो. मला वैयक्तिक मॅडम असं म्हणायचं आहे की डॉक्टर हा देव असतो, पेशंट डॉक्टरसाठी देव असतो. ह्या दोघांच्या मधला जो दुवा असतो हा नर्सिंग स्टाफ असतो. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. डॉक्टर 5 मिनिटासाठी येतात. आपले आत्ताचे भालेराव सर येऊन गेले, त्यांनी सांगितलं 10x10च्या रूममध्ये आम्ही पेशंटशी बोलतो. डॉक्टरचं डायग्नोसिस करणं, ट्रीटमेंट काय करायची, ट्रीटमेंट प्लॅन करणं, डॉक्टर सजेस्ट करतो, फाईलवर लिहितो आणि डॉक्टर निघून जातात. त्याच्यानंतरची जी ट्रीटमेंट येते, सलाईन कधी द्यायचं आहे, ते संपलं की नाही बघायचं आहे, संपायच्या आधी तर पोचलं पाहिजे, डोसेसची काळजी घेतली पाहिजे, त्या पेशंटचे इतर गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे, त्याचं मॉनिटरिंग, पॅरामीटर्स. तुम्हाला मॅडमने सांगितलंच की आपले प्रॅक्टिकल लॅब चांगले, तुम्ही नंतर शिकणारच आहात हे सगळं. तर मी मुद्दामून हे का सांगतोय, कारण नर्सिंग हा घटक हॉस्पिटल आणि आरोग्य यंत्रणेमध्ये फार जिव्हाळ्याचा, महत्त्वाचा, तेवढाच जिम्मेदारीचा आहे. तुम्हाला या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे. आणि मी खरं मॅडमना सांगेन की हा इंडक्शन प्रोग्राम तर खूप छान आहे मॅडम, तुम्ही घेताच, परंतु सोशलॉजी आणि सायकोलॉजी हे विषय नर्सिंगमध्ये आहेत, आम्हालाही होते, खूप महत्त्वाचे विषय आहेत. याच्यामध्ये बिहेवियरल सायन्स आणि हाऊ टू बिहेव विथ पेशंट्स आणि पेशंट रिलेटिव्स याच्यासाठी तुम्ही काही कार्यक्रम आयोजित करायला पाहिजेत, ज्या बॅचेस पास होऊन जाणार आहेत. कारण एखादा पेशंट आजारी असतो, बेडवर असतो, तो हतबल असतो, तो घरामध्ये कितीही पैशाने श्रीमंत असू देत, पण तो ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये बेडवर येतो त्यावेळेला त्याचं आयुष्य हे डॉक्टरांच्या आणि तिथल्या संपूर्ण स्टाफच्या हातामध्ये असतं. नर्सिंग म्हटलं, स्टाफ नर्स म्हटलं किंवा ब्रदर म्हटेल, वॉर्ड बॉय असेल, मावशी असेल, मामा असतील, ह्या सगळ्या लोकांचा पेशंटसोबत मॅडम क्रिटिकल फेजमध्ये संबंध जास्त येतो. तुमच्या एखाद्या घरात आपला वाद झालेला असतो किंवा तुम्ही दिवसभर थकलेले असता, संध्याकाळी ड्युटी असते किंवा तुम्हाला काही चुकीमुळं किंवा अनावधान डॉक्टर चिडलेला असतो एखाद्या नर्सिंग स्टाफवर आणि ओरडून जातो, आपली मानसिकता बिघडते आणि कदाचित याचा राग पेशंटवर निघू शकतो. तो कसा निघू शकतो, त्याच्याकडे बॅड एक्सप्रेशननी बोलणं, त्याने काही तक्रार केली किंवा सांगितलं, लक्ष न देणं किंवा बाबा तुम्हाला काय होतंय शांत बसा ना, तुमचा ॲरोगन्सी मधला एखादा शब्द त्या पेशंटला डिमोटिवेट करू शकतो आणि त्याच्या रिकव्हरीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून तुमचं वागणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला संवाद कौशल्य यायला पाहिजे, तुम्हाला चांगल्या प्रकारे संवाद साधता आला पाहिजे, तुमच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे, करुणा असली पाहिजे, आत्मीयता असली पाहिजे पेशंट संदर्भात. कारण आपण ज्या वेळेला कुठलंही काम करतो, जसं जाधवर सरांनी मला पुढच्या पिढ्या घडवायच्यात म्हणून विद्यापीठ उभा करण्याचं स्वप्न बघितलं आणि ते करत असताना त्यांचं किती बारीक लक्ष हे मी आल्यावर मला कळलं की आपला कार्यक्रम चालू होता मॅडम आणि ह्याचा आवाज जास्त होता. सर आले,
सिस्टीमवाल्यांना बोलले, अरे तुम्हाला कळतंय का, बाहेर कॉलेज आहे, तुमचा आवाज कमी पाहिजे, ह्या हॉल पुरताच मर्यादित पाहिजे. त्यांनी दुसरं काय नोटीस केलं की जर इकडं पीपीटी चालू आहे, तुम्ही लाईट का लावल्या, एकदम परफेक्ट का, तर पीपीटी चांगली दिसली पाहिजे. तुमच्या ह्या लाईटमुळं स्क्रीनवर लाईट पडली तर पीपीटी दिसणार नाही. एक महापुरुष, एक माणूस ज्याने हे रोपटं वाढवलंय, आज त्यांना आवश्यकताच नाही इकडे येण्याची. हा इंडक्शनचा प्रोग्राम आहे, जाधवर सरांनी येऊन बघावं, मोठ्या सरांनी, अशी अपेक्षाच नव्हती. परंतु ते आले, बिझी होते, त्यांना बाहेर जायचं होतं, त्यांनी बघितलं आणि त्यांनी जी गोष्ट चुकते त्याच्यावर लक्ष ठेवलं. एवढा बारीक अभ्यास, एवढं तुमच्यामध्ये तुमची दृष्टी अशी असली पाहिजे, सखोल दृष्टी असली पाहिजे. कारण आपण एखाद्याच्या आयुष्यासोबत खेळणार आहेत, त्याला नवीन जीवनदान देणार आहेत. खेळणं म्हणण्यापेक्षा आपण जीवनदान देणार आहोत आरोग्यासाठी. तर तुमच्यामध्ये आत्मीयता, प्रेम, वादविवाद असतील तरी आपलं पेशन्स लेवल वाढलेले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही एक करिअर म्हणून, तुमची 12वी झाली आहे, कोणी 10वी झालेली असेल, माझ्या मते हा कोर्स 12वी नंतर जायचं आहे ना. 12वी नंतर तुम्ही करिअरसाठी इकडे आलेला आहात. तुमचं एक स्वप्न असतं आपलं प्रत्येकाचं, त्यातून आम्ही पण गेलेलो. मलाही डॉक्टर व्हायचं होतं, पहिलं वर्ष होऊ शकलो नाही, मग DEDसाठी मॅडम पुण्यामध्ये आलो, पण नंतर लकीली मला फिजिओथेरपीला ॲडमिशन मिळालं. असा संघर्ष तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे. तुमचे आईवडीलही संघर्ष करतात. तुमची फीस भरताना किती अडचण होते हे त्यांना माहिती असतं आणि तुम्हाला पण माहिती आहे. पण तुम्ही जर इथे एक ॲडमिशन घेऊन आलेले आहेत, पुढचे 2 वर्ष 3 वर्ष तुम्ही ह्या विद्यापीठामध्ये अभ्यास करणार आहे आणि तुम्ही तुमच्या पायावर उभं राहून बाहेर पडणार आहेत. तुम्हाला एक चांगला माणूस बनायचं आहे. आपण काही बनू देत, त्याच्यात एक चांगला माणूस बनता आला पाहिजे. एक आपण म्हणतो कर्मा रिटर्न्स, म्हणजे आपण जी कर्म करतो त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. आपण चांगलं कर्म केलं तर आपल्या पुढं चांगल्या गोष्टी येतात. आपण वाईट कर्म केलं आपल्या पुढं वाईट गोष्टी येतात. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही शिकलं पाहिजे. सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला घेता आल्या पाहिजेत. ह्या पॉझिटिव्ह गोष्टींचा वापर करून तुमचं आयुष्य सुखकर तुम्हाला करता आलं पाहिजे. ही 12वी नंतरचा हा टर्निंग पॉईंट आहे, ज्याच्यामध्ये तुमचं ध्येय मोठं पाहिजे, तुमची स्वप्न मोठी पाहिजेत. तुम्ही ज्यावेळेतून बाहेर पडाल त्यावेळेला सगळ्यांनी मागच्या भिंतीवर 2 सुविचार लिहिलेत, मी वाचून दाखवलं तुम्हाला. बल बुद्धी सदविचारासाठी शिक्षण, म्हणजे चांगलं काम करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षण घेऊन झाल्यानंतर किंवा आत्तापर्यंत तुम्ही जो काय संघर्ष केला त्याच्यामध्ये एक सुविचार लिहिला आहे, मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूँ मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूँ मैं. का, तर आपल्या आयुष्याची सुरुवात झालेली आहे. तुमची स्वप्न मोठी पाहिजेत. तुमचे स्वप्न जर मोठी असतील तर तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नक्कीच कराल. आणि जो व्यक्ती प्रयत्न करतो, अपयश येऊ देत, अपयशाला घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. स्वप्न मोठं असेल, आपण प्रयत्न करू. 1 प्रयत्न, 2 प्रयत्न, 3 प्रयत्न, ह्या प्रयत्नानंतर यश मिळणंच आहे. आणि मी आवर्जून सांगेल, तुम्ही सर्वांनी स्वप्न मोठी ठेवा. नर्सिंग हा खूप चांगला व्यक्ती जोडण्याचं काम करणारा कोर्स आहे आणि आपला व्यवसाय आहे. तुम्ही सर्वांनी निवडलाय. खरं तर तुमच्या सर्वांचं अभिनंदन, कौतुक की एक नर्सिंग सारखं क्षेत्र तुम्ही निवडलंय. आणि मी स्वतः फिजिओथेरपिस्ट आहे. फिजिओथेरपीला ॲडमिशन घेतल्यानंतर मला कळलं की फिजिओथेरपीमध्ये काय काय केलं जातं. आमच्याकडं कुठला जरी पेशंट आला तरी तो 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस ट्रीटमेंट घेऊन जातो. मॅडम, 1000हून अधिक पेशंटसोबत माझे वैयक्तिक संबंध आहेत. का, तर 10 दिवस पेशंट येतो, 15 मिनिट, 20 मिनिट, 25 मिनिट, अर्धा तास, 1 तास ट्रीटमेंट चालते. संवाद होतो. तुम्ही जेवढा चांगला संवाद घेता तेवढा तुमचा संपर्क वाढतो आणि संपर्कामधून तुम्हाला यश मिळण्यासाठीचा एक चांगला मार्ग असतो. तसंच नर्सिंग क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पेशंटसोबत 4 तास, 8 तास, 10 तास घालवणार आहेत. वेगवेगळ्या डॉक्टरांसोबत तुमचा वेळ जाणार आहे, वेगवेगळ्या स्टाफसोबत तुमचा वेळ जाणार आहे. एक चांगली टीम तयार होऊ शकते. तुमचं नर्सिंग हे टीमवर्कचं काम आहे, ज्याच्यामध्ये वॉर्ड बाय, मावशी, डॉक्टर, ॲडमिन स्टाफ, नर्सिंग, ह्या सगळ्या गोष्टींचं एक टीमवर्क असतं. आणि टीमवर्क केल्यानंतर खूप चांगलं यश पदरी पडू शकतं. कधी कधी असं वाटतं आपल्याला, म्हणजे मला पण असं वाटायचं की अरे कुठं फिजिओथेरपी घेतली. 3rd इयर फायनल इयरच्या वेळेला असंच कॉलेजमध्ये चर्चा व्हायची की अरे फिजिओथेरपीला कशाला घेतलं ॲडमिशन, काय होणार आहे पुढं करिअरचं. परंतु असंच तुमच्या नर्सिंगमध्ये येऊ शकतं. MBBSला ॲडमिशन मिळालं तरी असंही वाटू शकतं अरे काय करू MBBS करून, मला PG केली पाहिजे, PGला भरपूर पैसे लागतील, नंबर लागतो की नाही. प्रत्येक करिअरमध्ये तुम्हाला असं वाटू शकतं की अरे काय उपयोग आहे आपल्या नर्सिंगचा, काय उपयोग आहे फिजिओथेरपीचा, काय उपयोग आहे MBA केल्याचा. असं नाही आहे. क्षेत्र कोणतंही असो, तुमचं स्वप्न जर मोठं असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पुढं जाऊ शकता.
नर्सिंगमध्ये कोणी सांगेल का पुढच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय काय असू शकतात? कोणी बोलू शकते? किंवा जो कोणी एखादा ज्याने अभ्यास केला असेल नर्सिंग नंतर मी काय करणार आहे, कोणी आहे का बोलणारं? हातवर करा, जागेवरच सांगायचंय. नवीन हात नाही कोणी बोलणार. मी सांगतो, तुम्ही नर्सिंग नंतर आपल्याला जॉब तर 100% मिळणार आहे. आणि जर तुम्ही तुमचं संवाद कौशल्य चांगलं ठेवलं, तुमचं काउन्सिलिंग चांगलं ठेवलं, तर तुम्ही एका नर्सपासून हॉस्पिटलच्या ॲडमिन, मॅनेजमेंट, मॅनेजर, डायरेक्टरपर्यंत पोचू शकता. तुम्ही नर्सिंगमध्ये PhD करू शकता. तुम्ही मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला HRची कामं करू शकता, काउन्सिलरची कामं करू शकता, नर्सिंग इन्स्टिट्यूटसुद्धा सुरू करू शकता, हॉस्पिटल करू शकता, शाळा, कॉलेज, काहीही करू शकता. आपल्या आज खरं तर मगाशी तुम्ही कार्डचं डिस्ट्रीब्युशन केलं म्हणून मी खरं हा मुद्दा इथं घेतो. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आज वाढदिवस आहे. आपण त्यांना सर्वजण कार्ड देणार आहात, बरोबर? त्यांचं काय करिअर होतं? ते चहा विकायचे, बरोबर? संघाचं पूर्ण वेळ काम केलं, पक्षाचं काम केलं, आज ते देशाचे पंतप्रधान झाले. इथे कुठं डिग्रीमध्ये येत नाही, शिक्षणमध्ये येत नाही. त्याच्यामुळं मी हे त्या विद्यार्थ्यांना बोलतोय ज्यांना भविष्यामध्ये प्रश्न पडेल की आपण काय करायचं नर्सिंग होऊन, मला काय 8 तास नोकरी, 10 तास नोकरी आहे, मला 3 शिफ्टमध्ये काम करायला लागतं, मला झोप भेटत नाही, मला फार टेन्शन येतं, कामाचा ताण येतो, कोणी पण माझ्यावर ओरडतं. तुम्ही ह्याच गोष्टीला सकारात्मक घेतलं पाहिजे की माझं एवढं जिम्मेदारीचं काम आहे की आम्ही पेशंटला जीवनदान देतोय. तुमची भावना सकारात्मक ठेवा. तुमच्यामध्ये आत्मीयता, करुणा, प्रेम, माया ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि पुढचं ध्येय ठेवा. तुम्ही जसं मगाशी मी बोललो की ज्या तुम्ही जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये आलेला आहात, तर जाधवर सर ही मुळातच एक आपण म्हणतो की एक आदर्श व्यक्ती आहे ज्यांच्याकडे बघून आपण घडलो पाहिजे. मगाशी मॅडमना मी सांगितलं, मी जाधवर सरांना पुण्यात आल्यापासून फॉलो करतोच, पण जास्त फॉलो करायला लागलो 2012 पासून. आम्ही पहिल्यांदा मुंडे साहेबांचा वाढदिवस साजरा केला. तुमचा आपला पुतण्या राजू जाधवर माझा खूप चांगला सहकारी, वाईट वाटतं तो गेला खूप चुकीच्या कारणाने कोविडमध्ये. तर आम्ही त्यावेळेला सरांना वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं. सरांचं संभाषण कौशल्य, त्यांचं आध्यात्मिक नॉलेज, त्यांची पर्सनॅलिटी, त्यातून आम्ही भारावून गेलो की एखादा व्यक्ती सामान्य कुटुंबातला एवढी मोठी पुण्यातून उंची गाठू शकतो हे केवळ इच्छाशक्तीवर आहे, याच्या पलीकडे काही नाही आहे. तर सुरेखा मॅडम बोलल्या तर त्या सांगतीलच, नंतर मगाशी बोलल्या, इच्छाशक्ती असेल तर माणूस काही करू शकतो. आणि त्याच्या मागं उभी असणारी एक खंबीर स्त्री पाहिजे की जी त्या पुरुषाला पुढं प्रोत्साहित करू शकते. याच्यामध्ये माझ्या मते इथे 90-95 सगळ्या मुलीच दिसत आहेत मला. तर तुम्ही नर्ससोबत एक स्त्रीसुद्धा आहात, तर तुम्हाला ही भूमिकासुद्धा पुढं पाळायची आहे की आपल्याला प्रोत्साहन देता आलं पाहिजे आणि एखादं चांगलं व्यासपीठ उभा करता आलं पाहिजे. या ठिकाणी मला इथं बोलवलं, व्यक्त होण्यासाठी संधी दिली. आणि खरं तर हा माझा एक, मी कुठल्या तरी कॉलेजमध्ये पहिल्यांदाच बोलतोय, परंतु मला आवडलं मॅडम तुम्ही मला संधी दिली बोलण्याची. कारण ह्या टप्प्यावर प्रॅक्टिकल नॉलेज यायला पाहिजे. थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. थेरॉटिकल तुम्हाला शिकायचं आहे की आपण काय प्रोसेसने ट्रीटमेंट करायची, काय प्रोसेसनी आपण इंट्रॅकॅट दिलं पाहिजे, इंजेक्शन कसं दिलं पाहिजे. परंतु प्रॅक्टिकल गोष्ट अशी की तुम्ही बिहेव कसं केलं पाहिजे पेशंटसोबत. तर एक चांगलं नॉलेज आहे आणि तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे. तुमची स्वप्न मोठी ठेवा. तुम्ही या ठिकाणी बऱ्याच वेळापासून आहात. अधिक वेळ न घेता तुम्हा सर्वांना नर्सिंगच्या करिअरसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी खरंच संयोजकांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. Thank you, sir, for explaining the role of nurse in healthcare system and the guiding for career and job opportunities in the nursing field. Also explaining how to deal with the critical situations and the patients. Once again, thank you, sir. Now, I request to Amini Pangare madam to give vote of thanks. Good afternoon to all. On behalf of our late Uddhavrao Tulsiram Jadhwar Foundation Institute of Nursing, it is my privilege to extend a heartfelt vote of thanks to all who have made this induction program a memorable and enriched one. First and foremost, I would like to thank you, our founder, president, principal, Dr. Sudhakar Rao Uddhavrao Jadhwar sir, secretary, advocate Shadurao Sudhakar Rao Jadhwar sir, for their constant guidance, support and motivation in making this event successfully. I sincerely thank you for our treasurer, respected Mrs. Surekhatai Sudhakar Rao Jadhwar madam, for their support and motivation.
I express our deep gratitude to our chief guest, Dr. Kiran Bhalerao sir and Dr. Nanoba Munde sir, for sparing valuable time from your busy schedule and gracing this occasion with your inspiring words. Your guidance and insight will be surely motivates our new entrants as they begin their journey with us. A special thank to our principal ma'am, Sheetal Nikam madam, who constant encouragement and vision always inspire us to organize such a program. I sincerely thanks all our technical team, management, faculty members and staff who worked tirelessly behind the scenes to ensure their smooth conduct of this program. To our new student, today was all about you. We welcome you warmly into the late Uddhavrao Tulsiram Jadwar Foundation's Institute of Nursing family, and we hope you are carry forward the value and spirit of excellence we uphold. With that, I once again express gratitude to everyone who contributed the making this induction program a grand success. Thank you and have a wonderful day ahead. Thank you, ma'am.